नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे क्लास 10 सायन्स पार्ट 1 या बुकमधील जो 6 चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. याच्यामधील आज आपण हा जो फायलम असतो बरोबर आहे, आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की 10 फायलम्सचे नेम बरोबर आहे. पॉरिफेरा, कॉलेमेंथेशस, त्याच्यानंतर ॲशेलमेंथस या टाईपची. तर ह्या टोटल 10 फायलम्सपैकी आज आपण जो फर्स्ट फायलम आहे पॉरिफेरा, ह्या व्हिडिओमध्ये आपण हा पॉरिफेरा फायलमशी रिलेटेड जे सर्व पॉईंट्स आहे बरोबर आहे, सर्व पॉईंट्स बघणार आहे, त्यांचे कॅरेक्टर्स बघणार आहे. आणि जर ह्या टॉपिकवरती जर परीक्षेत प्रश्न विचारला गेला तर तुम्ही नक्कीच आउट ऑफ मार्क घेऊन येशाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुमची याच्याशी रिलेटेड सर्व डाऊट एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर क्लिअर होतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बरोबर आहे मित्रांनो, या चॅप्टरवरील जर तुम्ही माझे प्रिव्हियस पार्ट बघितले नसतील मागील समजा टॉपिक्सवरील या चॅप्टरवरच्या, तर तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पार्ट तुम्ही बघू शकता. ते पार्ट बघितले की तुम्हाला ऑटोमॅटिक तुमची लिंक या पुढच्या पार्टशी लागू शकते. म्हणून मित्रांनो, आपला वेळ न गमावता मी आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करतो. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर देन प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. ओके, सो स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. सो ॲज यू नो आवर टुडेज लेक्चर इज फायलम. बरोबर आहे, या 10 फायलम्स. आता मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण बघितलं की ॲनिमल या किंगडमला नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स या 2 सब किंगडममध्ये डिव्हाइड केलं होतं. त्याच्यानंतर हा जो नॉन कॉर्डेट सब किंगडम आहे, तर याच्यामध्ये काही 10 फायलमने तो कन्सिडर झालेला आहे. 10 फायलम. तर त्या 10 फायलमपैकी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पॉरिफेरा डिस्कस करणार आहे. त्या पॉरिफेरामध्ये नेमकं आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. सपोज जर आपण समजा नेचरमध्ये गेलो, इन्व्हायरमेंटमध्ये गेलो आणि आपल्याला या पॉरिफेरा या फायलममधील जर आपल्याला ॲनिमल आपल्या डोळ्यासमोर आणले किंवा आपल्याला दिसले, तर आपण कसं ओळखू शकतो की ॲनिमल पॉरिफेरा या फायलममधले तर कोणते कॅरेक्टर्स त्याचे ते याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचे. बरोबर, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय नेमकं त्याला समजा ह्या फायलम पॉरिफेरामध्ये कसं डिस्क्राईब केलं गेलेलं आहे. बरोबर, त्याची कॅरेक्टरिस्टिक, त्याचे गुणधर्म आपल्याला बघायचे या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर जर आपल्याला प्रश्नसुद्धा विचारला गेला की पॉरिफेराला डिस्क्राईब करा, तर आपण त्याला व्यवस्थित आणि पॉईंट टू पॉईंट डिस्क्राईब करू शकतो. बरोबर, आपल्याला ते डिस्क्राईब करता यावं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे कसं डिस्क्राईब करायचं. तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिले आता या पॉरिफेरा हा जो फायलम आहे याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला आपला त्यांचा जो कॅरेक्टर्स आहे तो म्हणजे त्यांच्या बॉडीवर आहे. बरोबर आहे, बॉडी स्ट्रक्चर. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे आता बघा. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर एकदम सिम्पल आहे. बरोबर, दे हॅव सिम्पलेस्ट बॉडी. बघा, आपला फर्स्ट पॉईंट चालू इथं लक्षात घ्या. त्याला मी तुम्हाला एक्सपांड करतो. बघा, या पॉरिफेरा या फायलममधले जे ॲनिमल्सची बॉडी असते ती खूप सिम्पल असते. बरोबर आहे, ती सिम्पल डिझाईन असते, त्याच्यानंतर प्लेन असते. आणि बरोबर आहे, आणि दे आर कॉल्ड एज स्पॉन्जेस. मग त्या ॲनिमलला काय म्हणतात? स्पॉन्जेस म्हणतात. काय म्हणतात? स्पॉन्जेस. त्यांच्या त्या बॉडीला किंवा त्या ॲनिमलला स्पॉन्जेस म्हणतात. का म्हणतात स्पॉन्जेस? तर बघा, देर आर न्यूमरस स्पोर्स ऑन देअर बॉडी. आता इथे 2000 दिलेले, मी माझ्या पद्धतीनं मी पॉईंट्स तयार केलेले. बघा, देर आर न्यूमरस स्पोर्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवर खूप सारे पोर्स असतात, म्हणजे छोटे छोटे डॉट्स असतात, अशी डॉट छिद्रे असं आपण त्याला म्हणू शकतो. खूप असतात त्यांच्या बॉडीमध्ये. मग त्या छिद्रामुळं त्यांना काय म्हटलेलं आहे? स्पॉन्जेस म्हटलेलं आहे. आणि त्या जे स्पोर्स असतात बरोबर, ते जे स्पोर्स असतात स्मॉल डॉट्स, त्या स्पोर्सला काय म्हणतात? ऑस्टिया म्हणतात. काय म्हणतात? दोज आर कॉल्ड ॲज ऑस्टिया. बरोबर, त्यांना काय म्हणतात? ऑस्टिया म्हणत असतात. आणि अँड ऑस्क्युला. बरोबर, त्यांना काय म्हणतात? ऑस्क्युला. हे जे समजा हे जे तुम्हाला दिसतं इथं याचे जे एंड असतात फ्री ओपनिंग, त्याला काय म्हणतात? ऑस्क्युला म्हणत असतात. मित्रांनो, त्याच्यानंतर जर समजा त्यांच्या हॅबिट, आता सेकंड जो त्यांचा जो कॅरेक्टर्स असतो बरोबर, सेकंड जर त्याला डिस्क्राईब करायचं झालं सेकंड पॉईंटमध्ये, तर आपण त्यासाठी एक सिम्पल गोष्ट त्याला डिस्क्राईब करू शकतो. ती म्हणजे बघा, दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. बरोबर, ते काय ॲनिमल्स काय असतात? ॲक्वॅटिक असतात, जलचर प्राणी असतात. आणि मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर डिलिव्हर्स. आणि त्या ॲक्वॅटिक बरोबर ते जे ॲनिमल्स असतात त्याच्यातले काय जास्तीत जास्त जे ॲनिमल्स असतात ते मराईन असतात. काय असतात? मराईन असतात. म्हणजे ते आपल्याला कशामध्ये दिसतात? खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. आणि त्यांच्यातले जे काही असतात ते काय फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. कशात आढळतात? ते आपल्याला म्हणजे मोस्ट ऑफ देम आर फाउंड इन मराईन वॉटर अँड मोस्ट ऑफ देम आर फाउंड इन फ्रेश वॉटर. त्याच्यानंतर जर आपल्याला थर्ड पॉईंटमध्ये त्यांना डिव्हाइड करायचं झालं तर बघा, त्याची सिमेट्रीवरून बरोबर आहे, सिमेट्रीवरून मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव अ सिमेट्रिकल बॉडी. त्याच्यापैकी जे आपल्या समजा जे काही ॲनिमल्स असतात त्यांची जी बॉडी असते ती कशी असते? असिमेट्रिकल बॉडी असते त्यांच्यातल्या जास्तीत जास्त ॲनिमलची. असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय? आता साहजिक तुम्हाला प्रश्न पडणारच आहे.
तर असिमेट्रिकल बॉडी म्हणजे की समजा त्यांच्या बॉडीला एक स्पेसिफिक शेप नसतो, बरोबर, एक स्पेसिफिक दे हॅव नो स्पेसिफिक शेप, याला आपण असं म्हणू शकतो. समजा जर आपण त्यांच्या समजा त्या ॲनिमलला जर कोणत्याही डायरेक्शनमध्ये कट केलं, बरोबर आहे, इफ वी कट दॅट ॲनिमल्स इन एनी डायरेक्शन, कोणत्याही शेपमध्ये कोणत्याही डायरेक्शनमध्ये, तर आपल्याला काय भेटणार तिथं, एक आयडेंटिकल हाफ भेटणार त्यांच्यामध्ये. म्हणून त्यांना काय म्हणतात, असिमेट्रिकल बॉडी, दे हॅव असिमेट्रिकल बॉडी. त्याच्यानंतर फक्त त्यातल्या काही ॲनिमलला असते, जास्तीत जास्त ॲनिमल्सला असते बरं का, सगळ्यांना नसते. 4th नंबरचा जो कॅरेक्टर्स असतो किंवा त्यांना डिस्क्राईब करत झालं पॉईंटमध्ये, these animals are always attached to substratum, hence do not show locomotion, hence they are referred as a sedentary animals. आता ही जे ॲनिमल्स असतात ती काय असतात, सबस्ट्रॅटमला अटॅच असतात. तर सबस्ट्रॅटम म्हणजे काय असा प्रश्न पडतो. म्हणजेच काय की त्यांना एक बेस, बरोबर आहे, सबस्ट्रॅटमला बेस म्हणतात. ते एका बेसवर काय असतात ते अटॅच असतात, त्यांना खालून बेस असतो. आता तुम्हाला मी ह्या टाईपचं इथं बघा, इथं एक बेस दिसतोय तुम्हाला, म्हणजे या एका बेसला ते अटॅच असतात आणि ते लोकोमोशन शो करत नाही किंवा दे डोंट शो परफॉर्म लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, तर ते आपले समजा जनरली आपले इन्व्हायरमेंटले जे अदर ॲनिमल्स असतात ते काय करतात, हालचाल करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. परंतु हे जे ॲनिमल्स असतात पॉरिफेरामधले, हे कधी लोकोमोशन करत नाही, म्हणजे हलत नाही एका जागेवरून. तू बरोबर पळून जाऊ शकत नाही, ते हलवू म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, जस्ट ड्यू टू बिकॉज ऑफ सबस्ट्रॅटम, म्हणजे त्यातला खालून बेस असतो, ते बेसला चिटकलेले असतात. मी तुम्हाला खूप डीपमध्ये सांगतोय बरं का, लक्षात घ्या. आणि ते धेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स, म्हणून त्या ॲनिमल्सला काय म्हणतात, सेडेंटरी ॲनिमल्स म्हणत असतात. त्या ॲनिमल्सला काय म्हणतात, सेडेंटरी ॲनिमल्स. त्याच्यानंतरचा जो आपला 6, आता बघा, त्याच्यानंतरचा जो आपला 6 हा जो झाला, काय म्हणतात त्याला, कॅरेक्टर्स झाला किंवा एक पॉईंट झाला. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय. आता बघा, आपण आता 6 कॅरेक्टर्स आपण नंतर बघू, कारण म्हणजे हळूहळू आपल्याला समजू. त्याच्या अगोदर आपण सिम्पल जो कॅरेक्टर्स बघू तो म्हणजे 4th नंबरचा कॅरेक्टर बघू आपण, बरोबर आहे. 4th नंबरचा मी तुम्हाला जे तुम्ही म्हणशाल की असं कसं घेतोय मी की एखादा पॉईंट खालीवर का घेतोय, अगोदर तुम्हाला मी व्यवस्थित लिंक लावा म्हणून एकदम सिम्पलपासून स्टार्ट करतोय. बघा, त्याच्यानंतरचा पॉईंट आपण असं सांगू शकतो, बघा, these animals have special types of cells, solar is called as solar cells, बरोबर आहे. तर हे जे ॲनिमल्स असतात त्या ॲनिमल्सला एक स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स असतात, ते स्पेशल टाईप ऑफ सेल्सनं मेड झालेले असतात आणि त्या सेल्सला काय म्हणतात, कोलार सेल्स म्हणतात. आता तुम्ही बघा, हे सायकॉन पॉईंट जे दिसत असेल तुम्हाला या आकृतीत, ते बघा, ही तुम्हाला एक बल्बसारखा, बघा आता तुम्हाला मी व्यवस्थित त्याला हायलाईट करतो. बघा, हा बल्बसारखा जो भाग दिसत असेल बल्बसारखा, त्याला काय म्हणतात, कोलार सेल्स बनतात. काय म्हणतात त्याला, ते कोलार सेल्सनं काय झालेला असतो, मेड झालेला असतो, बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं काय दिसत असेल, आता बघा, एक जनरली थांबा 1 मिनिट, इथं तुम्हाला ऑस्ट्रिया दिसत असेल. बघा, आता हे ऑस्ट्रिया म्हणजे काय, वर सांगितलं मी, छोटे छोटे त्यांच्या जे बॉडीवरती जे स्पोर्स असतात, काय असतात स्पोर्स म्हणजे काय, छोटे छोटे जे छिद्रे असतात, स्पोर्स असतात, त्याला काय, त्या स्पोर्सला काय म्हटलेलं असतं, ऑस्ट्रिया म्हटलेलं असतं, बरोबर आहे. मग आता बघा, तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट येतो ना, तो याच्याशी रिलेटेड आहे. आता हे ॲनिमल्स काय करत असतात, ही जे ऑस्ट्रिया असतो त्यांच्या शरीरावर प्रेझेंट छोटे छोटे स्मॉल पोर्स, याच्या थ्रू ते काय करतात, वॉटर त्यांच्या शरीरामध्ये घेतात, बरोबर. दे इंटेक वॉटर इन देअर बॉडी विथ द हेल्प ऑफ ऑस्ट्रिया, बरोबर, त्यांच्या ऑस्ट्रियाच्या मदतीने घेतात. त्याच्यानंतर या सोलर सेल्समध्ये एक काहीतरी एक पार्ट असतो, मला त्याचं नाव नाही तुम्हाला लक्षात येते. आता एक पार्ट असतो, तो पार्ट असा खालीवर हलतो लाईक डायफ्रामसारखा. त्याच्यानंतर इथं ऑस्क्युलम असतो. ऑस्क्युलमचं फंक्शन काय असतं की जे बॉडी त्यांच्या बॉडीमध्ये जे वॉटर इंटेक केलेले ते काय करतात, त्यांच्या हे जे ऑस्क्युलम थ्रू काय करतात, ते बाहेर पाणी सोडतात, टाकून देतात, बरोबर आहे, बाहेर पाणी सोडतात. मग आता मी तुम्हाला का सांगितलं, बरोबर आहे, का सांगितलं, तर याच्याशी रिलेटेड आपल्याला एक पॉईंट्स त्याच्यात आपण कॅरेक्टर्स डिस्क्राईब करू शकतो. बघा, आता हा 7 नंबरचा पॉईंट, बरोबर आहे. आता ते मी सांगितलं तुम्हाला की ऑस्ट्रियाज थ्रू ते काय करतात, वॉटर त्यांच्या शरीरामध्ये इंटेक करतात, त्याच्यानंतर त्यांच्या बॉडी थ्रू ऑस्क्युलम थ्रू ते बाहेर सोडतात. परंतु जेव्हा ते त्यांच्या शरीरामध्ये वॉटर घेतात, तर त्या वॉटरसोबत काय करतात, छोटे छोटे तुम्ही स्मॉल समजा आपण म्हणू शकतो स्मॉल ऑर्गॅनिझम्स त्यांच्या किंवा स्मॉल ऑर्गॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये येतात, बरोबर आहे. मग ह्या त्या स्मॉल थिंग्सवर, स्मॉल ऑर्गॅनिझम्सवर हे जे ॲनिमल्स असतात काय असतात, ते जगतात, ते फीडअप असतात, बरोबर, ते जगत असतात त्यांच्या ह्या ॲनिमल्सवरती. म्हणून तुम्हाला मी तो कॅरेक्टर सांगितला, बरोबर आहे. वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्ट्रिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्क्युला. मी सांगितलं की वॉटर हे ऑस्ट्रिया थ्रू घेतलं जातं, बघा, आणि ऑस्क्युलम थ्रू ते बाहेर रिलीज किंवा सोडलं जातं.
त्याच्यासोबत जी स्मॉल ऑर्गॅनिझम्स येतात त्याच्यावरती हे ॲनिमल्स काय असतात, फीडअप असतात, जगत असतात. म्हणून हा तुम्हाला पॉईंट मी सांगितला, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो मित्रांनो, बघा दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड, बरोबर आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो बघा दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली मेथड अँड असेक्शुअली मेथड. बघा सेक्शुअली मेथड अँड असेक्शुअली मेथड, बरोबर आहे. ह्या दोन्ही यानं काय करतात ते समजा रिप्रोडक्शन परफॉर्म करत असतात. आता त्यांच्यातले काय ॲनिमल समजा सेक्शुअल रिप्रोडक्शन काय मेथडनं किंवा काय रिप्रोड्यूस होतात, तर मग त्याच्यातली जी मेथड असते बडिंग, बरोबर आहे, बडिंगनं ते काय करत असतात, रिप्रोड्यूस होत असतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन सांगायचं झालं. बडिंग म्हणजे काय, आता आपण बडिंग इन हायड्रा बघितलं होतं सेकंड चॅप्टरमध्ये. तर बडिंग इन हायड्रामध्ये आपण काय बघितलं होतं की त्याच्या बॉडीवरती काय येत असतात, एक छोटीशी बर्ड येत असते. मग ती बर्डची ग्रोथ होत असते, त्या हायड्राच्या बाजूला ग्रोथ होते. ग्रोथ झाल्याच्या नंतर त्याची पूर्ण ग्रोथ झाली की त्याच्या बॉडीपासून ही सेपरेट होत असते. म्हणजे ही जी मेथड झाली तिला काय म्हणतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड झालं, बरोबर आहे, बाय बडिंग. ते बडिंगनं काय करतात, ते असेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. त्याच्यानंतर बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. त्याच्यापैकी काही जणांना समजा रिजनरेशनची गुड ॲबिलिटी असते. तर रिजनरेशनची म्हणजे काय, तर बघा आता समजा हे जे ॲनिमल्स असतात, ह्या ॲनिमल्सचे समजा एखादा पार्ट तुटला, हा ॲनिमल्स आहे याच्यातला एखादा पार्ट तुटला, बरोबर, हा समजा एवढा पार्ट तुटला, तर काय होतो, त्यांच्यात तेवढी ॲबिलिटी असते, हा एवढा तुटलेला पार्ट काय करतो, परत ते टोटल ॲनिमल्स काय तयार होतो त्या पार्टवरती, बरोबर आहे. आपण बघितलं होतं त्याची पालची शेपूट तुटली, पालची शेपूट तुटल्याच्या नंतर ते शेपटीपासून टोटल एक नवीन पाल तयार होती. तसं इथं पण काय होतं, त्या ह्या पार्टपासून एक स्पेशल काय होत असतो, एक तो ॲनिमल तयार होत असतो, बरोबर आहे. मी समजून घ्या, मला सांगायचं काय तुम्हाला. त्याच्यानंतरचा पॉईंट झाला, मी आता तुम्हाला हायलाईट करतो पॉईंट कोणता आहे. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पायकल्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. आता ह्या ॲनिमलची जी बॉडी असते, बरोबर आहे, ती काय असते, स्पायकल्सने किंवा स्पॉन्जिन फायबर्सने काय करते, सपोर्टेड असते, बरोबर आहे. आणि स्पायकल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. आता जे स्पायकल्स असतात, आता स्पायकल्स काय असतात, जसं आपल्या बॉडीमध्ये समजा याला काय म्हणतो मी, त्याला स्केल्टन असतो, बरोबर, स्केल्टन असतो आपल्या बॉडीमध्ये, तसं यांच्या बॉडीमध्ये स्पायकल्सला आपण स्केल्टन म्हणू शकतो. मग त्यांचं स्पायकल्स कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं असतो. आणि सिलिका म्हणजे काय, ती जी आपली वाळू असते सँड, त्या सँडमध्ये तो सँडमध्ये सिलिका नावाचा घटक असतो, त्याच्यापासून काय झालेलं असते, स्पायकल्सचा बनलेला असतो. आणि या स्पायकल्सवरती म्हणजे यांच्या बॉडीतलं जे स्केल्टन असतो स्पायकल, त्या स्पायकल्सवरती काय असतं, स्पॉन्जिन फायबर्स असतात. जसे आपली स्किन कशी असते तसं त्यांच्या याच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर असतात, बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या बॉडीशी त्यांना कम्पेअर करू शकतो, लक्षात ठेवण्यासाठी. स्पॉन्जिन फायबर्स इज लाईक अ स्किन अँड स्पायकल्स आर लाईक अ स्केलेटन, आपल्या समजण्यासाठी बरं का, बरोबर आहे. हे झाले पॉईंट्स. आणि त्याच्यातले एक्झाम्पल जर द्यायला सांगितलं, आता ॲनिमलमधले एक्झाम्पल्स कोणते, तर बघा त्या ॲनिमलचे एक्झाम्पल्स बघा, इथे सायकॉन झाला, त्याच्यानंतर युस्पॉन्जिया झाला, त्याच्यानंतर हॅलोनेमा झाला, हॅलोनेमा, त्यानंतर युप्लेक्टेला झाला. या टाईपचे आपण बघितले याचे एक्झाम्पल्स. तर मित्रांनो, हे काही कॅरेक्टर्स होते, या कॅरेक्टरच्या बेसवरती किंवा हे काही पॉईंट्स होते, आपण त्याला डिस्क्राईब करू शकतो पॉरिफेरा या फायलमला. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजलं असेल असं डीपमध्ये समजून सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, मला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया मित्रांनो अशाच एका आपल्या नेक्स्ट फायलमसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरीच राहा, आनंदी राहा, सुखी राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्री व्हिडिओ लेक्चरचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घेत चला. तर धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.